पुढची बातमी पुण्यातून येते। पुण्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती करायला निघाले होते, पण त्यातली शिवसेना अचानक वाट वाकडी करून अजित पवारांकडे जाताना दिसली। पुण्यामध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे 30 जागांचा प्रस्ताव दिलाय, म्हणजे आम्हाला 30 जागा द्या असा आग्रह करण्यासाठी रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। त्यावेळची ही दृश्य आपण पाहतो आहोत। धंगेकरांना घेऊन काही स्थानिक माणसं, स्थानिक कार्यकर्ते अजित पवारांच्या कार्यालयापर्यंत गेले होते। आपले सहकारी आणि प्रतिनिधी रोहन कदम लवकरच या बातमीवर आपल्यासोबत जोडले जातील। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सोबत येणार होते, त्यांच्यामध्ये जागा वाटपाच्या चर्चा होतही होत्या। मात्र धंगेकरांना या संपूर्ण चर्चेतून दूर ठेवलं आणि त्याचाच राग हा धंगेकरांना आलाय का, हाही प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। त्यासाठी उत्तर घेऊन रोहन कदम आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। रोहन कदम, मतलब हिंदी मध्ये म्हणतात ना की हम तो डूबेंगे सनम तुमको भी लेके डूबेंगे, तशी अवस्था आहे का पुण्यामध्ये शिवसेनेची? भारतीय जनता पार्टीनं धंगेकरांना दूर ठेवलं, तर धंगेकर अख्खी पार्टीज घेऊन अजित पवारांच्या पुढे युतीसाठी निघालेले आहेत। जी थोडी गडबड सुरू आहे, कारण का रवींद्र धंगेकर जे आहेत ते आता थोड्याच वेळामध्ये बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। ते पोहोचतायत, कारण का अजित पवारांसोबत साधारणतः तासभर ही सगळी मीटिंग जी आहे ती चाललेली होती आणि सन्मानपूर्वक जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला दिल्या गेल्या नाहीत आणि या सगळ्या चर्चेमध्ये रवींद्र धंगेकरांनी देखील लांब ठेवलेलं होतं। परंतु फक्त धंगेकरच नाही तर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते पुण्यातले ते या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांकडे दिलेला पाहायला मिळतोय। बिल्कुल बिल्कुल रोहन, कदाचित आपल्या मागे रवींद्र धंगेकर आलेले आहेत असं वाटतंय। आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। आपण तातडीनं त्या बातमीवर राहा, मी काही वेळात आपल्यापर्यंत परत येतो। बूम खाली घ्या थोडे, अरे बूम खाली घ्या थोडे। मामा, किती जागांचा प्रस्ताव तुम्ही अजित पवारांना दिला, त्याचं उत्तर सांगा। अजित पवारांसोबत जवळपास तासभर तुमची बैठक झाली। नेमकं काय तुम्ही प्रस्ताव जो आहे, नेमकं काय प्रस्ताव तुम्ही घेऊन आलाय मामा? किती जागांचा प्रस्ताव दिलेला होता, थेट उत्तर द्या। ह्याच्यामध्ये दादांना पर्यंत आम्ही भेटलोय आणि दादांना भेटल्यानंतर माझ्याबरोबर आमचे पक्षाचे पदाधिकारी माझ्याबरोबर होते आणि दादांशी आम्ही चर्चा झाली। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाही। आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे। अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही भेटायला आलेलो आहे आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत। त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का, एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोलू। भाजप सोबत युती आहे की नाही? आता आता भाजप सोबत युती आहे की नाही? भाजप सोबत युती आहे की नाही? आता त्याच्यामध्ये भाजप सोबतचा फिसकटलंय का? याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी उद्या शेवटचा दिवस आहे, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही सदिच्छा भेट म्हणून सांगताय। तुम्ही त्यांना बोलू द्या ना। भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय, त्याचं उत्तर द्या। याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही, पण आम्ही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल। ग्रीन सिग्नल दिला अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही, पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती
एकदा आम्ही भेट घेतलेली तुम्हाला अजून- भाजपसोबतची युती आहे का तुटली आता? भाजपसोबतची युती आहे का तुटली? भारतीय युती आहे का तुटली भाजपसोबत? एक मिनिट. अरे मला तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा एक मिनिट. आजच्या तारखेला आजच्या तारखेला भाजपने एक मिनिट फॉर्म भरले 60 लोकांनी भाजपने भाजपच्या. तुम्हाला किती जागा किती दिल्या भाजपने तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाहीये युती मग कोणाला निरोप देतील? भाजपला बोलू द्या, बोलू द्या ना. नाही नाही अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत आणि तरी तुम्ही म्हणताय की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. आता भाजप याची- तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? नाही, उद्या नाही. 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. हा, तुम्हाला आमची- किती जागेची अपेक्षा आहे आता? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलो आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तर तुम्हाला किती भाजप- जागांची अपेक्षा आहे? सांगा. किती जागांची साधारण किती जागांचा प्रस्ताव तर तुम्ही दिला आता असेल ना? एक मिनिट काहीतरी तर काय जागांची काय चर्चा काय केली नाही असेल काही तुम्ही का नाही केली? एक मिनिट काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं का? काय चर्चा नाही नाही दादांबरोबर चहा पिलो. फोटो दाखवू का? हो, दाखवा. चहा पिण्याची वेळ मामा, चहा पिण्याची वेळ आहे एक का? तर तुम्हाला कुठल्याच भाजप सोबत ज्या ज्या बैठका झाल्या भाजप कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे आलो होतो आणि कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर दादांबरोबर आमची चर्चा जी काय ती बोलण्याचा प्रयत्न केला. मराठीत एक म्हण आहे, कशात काय आणि फाटक्यात पाय. रवींद्र धंगेकरांचं यापेक्षा काही वेगळं होताना दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असताना त्याच्यामधला एक गट फोडून धंगेकर अजित पवारांकडे जाण्याचा प्रयत्न करतात.